चांद्यापासून वांद्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत। जो चांद्यापासून वांद्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायद्याचा आहे। जो सल्ला मान्य केल्याने या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचं कडक उन्हापासून 100% होणारे संरक्षण। मग असा कोणता तो सल्ला की जो सल्ला मान्य केल्याने आपल्या कोंबड्यांचं या उन्हाळ्यात होणारे कडक उन्हापासून संरक्षण? तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी या उन्हाळ्यात आता अशा पद्धतीनं करायला पाहिजे। या ठिकाणी मातीचा वापर। जो सामान्य कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करेल, गॅरंटीनं सांगतो त्यांच्या कोंबड्यावर येणाऱ्या आजारांचं अरिष्ट या उन्हाळ्यात कमी होईल। शिवाय त्यांच्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन अबाधित राहील आणि त्यांच्या कोंबड्यांचं वजन सुद्धा या ठिकाणी वाढण्यास मदत होईल। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात मातीचा वापर हा कशा पद्धतीनं करायला हवा। उन्हाळ्यामध्ये मातीचा वापर करत असताना कोणती काळजी ही घ्यायला पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये जर कुक्कुटपालनामध्ये मातीचा वापर केला तर याचा कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करायची आहेत त्यांना एवढीच विनंती की याच्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर सुद्धा करा। ज्या कुक्कुटपालक बांधवांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की कडक उन्हापासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण करायचं असेल आणि आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं उन्हाळ्यात वजन वाढवायचं असेल आणि आपल्या कोंबडीचं अंड्यांचं उत्पादन उन्हाळ्यात वाढवायचं असेल तर अशा पद्धतीनं या उन्हाळ्यात आपल्याला करायचा आहे कुक्कुटपालनामध्ये मातीचा वापर। मग कुक्कुटपालनात उन्हाळ्यात मातीचा वापर हा कशा पद्धतीनं करायला हवा, कुक्कुटपालनात उन्हाळ्यामध्ये मातीचा वापर केल्याने कोणकोणते फायदे होऊ शकतात, चला या महत्त्वाच्या प्रश्नांची आज उत्तरे या ठिकाणी घेऊयात समजून आणि उमजून। आता पहिल्यांदा हा प्रश्न पडतोय की सर आपण तर म्हणत आहात की या उन्हाळ्यामध्ये कुक्कुटपालनात मातीचा वापर हा आपल्याला करायचा आहे, पण इथं प्रश्न हा उपस्थित झालाय की उन्हाळ्यात कुक्कुटपालनात मातीचा वापर करायचा आहे म्हणजे काय आपल्या कोंबड्यांना माती ही खायला घालायची आहे का? कारण आपण बघत आलो आहोत की आता निरनिराळ्या किराणा दुकानावरती मातीच्या पुड्या येतात किंवा मोकळी माती खायला या ठिकाणी दिली जाते आणि ती आपण माणूस म्हणून त्या ठिकाणी मजेने खातो सुद्धा। आता पूर्वी काय असायचं की जी ज्वारी असायची तिचा जो कडबा असायचा तर तिच्या मुळ्यापाशी असणारी माती सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे जण खात असायचे। आता त्याचं रूपांतरण हे व्यावसायिक दृष्ट्या झाले। मग असं आहे का सर आता इथून पुढे आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना सुद्धा आपण माती खायला घालायची आहे का? तर असं नाहीये, आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना माती ही खाऊ घालायची नाहीये, तर मातीचा वापर हा वेगळ्या पद्धतीनं घ्यायचा आहे। मी वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला हे समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीनं करायचे आणि ह्याचे फायदे सुद्धा इनफॅक्ट तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी समजून येईल की आपण मातीचा वापर हा कशा पद्धतीनं करायला हवा, आपण जर वापर या पद्धतीने केला तर कसा आपला फायदा हा होऊ शकतो। तर प्रथम वापर कसा करायचा ते समजून घ्या। तर आज आपण जी संकल्पना बघणार आहोत ती संकल्पना आहे डस्ट बाथची। डस्ट बाथ याला मराठीत काय म्हणू शकतो आपण, धुळीची आंघोळ। जर उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांनी व पिल्लांनी धुळीची आंघोळ सातत्यानं जर ते करत राहिले तर तुम्हाला सांगतो या उन्हाळ्याचं जे असणारं कडक उन्हाचं अरिष्ट आहे, आजारांचं अरिष्ट आहे, त्यापासून त्यांची जवळपास मुक्तता होऊन जाते। आता ही डस्ट बाथ काय, धुळीची आंघोळ ही भानगड काय हे तुम्ही समजून घ्या। तर याच्यासाठी काय करायचं की आपली एक मोकळी जागा की जिथं दिवसभर सूर्यप्रकाश राहतो ती निवडायची। आता ही जागा निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचं बाबा, तिथं थोडंसं
आपल्याला जी वरची असणारी माती जी कडक आहे ना, तिला त्या ठिकाणी भुसभुशीत करून घ्यायचं आहे. आणि असं करा किंवा मग थोडंसं एखादं अर्धा ट्रॉली तुम्ही माती आणून टाकू सुद्धा शकता. एक 3 इंच आपल्याला उंचवटा घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. तर दिवसाच्या वेळी काय होते, की जेव्हा सूर्यप्रकाश हा त्या ठिकाणी पडतो, तर एक 10-11च्या सुमारास काय होते, की ही माती गरम होते. आता ही माती गरम झाल्यानंतर काय होते, की आपली जी कोंबडी आहे किंवा कोंबडीची पिल्लं ती या मातीवरती जातात. आता तुम्ही म्हणाल, की सर अगोदरच उन्हाळा, त्याच्यामध्ये कडक ऊन, त्यांच्यासाठी सावली करायची, तर तुम्ही मोकळ्या मैदानात माती टाकायला सांगायली किंवा तिथं त्या ठिकाणी भुसभुशीत ती जागा करायला सांगायली. वरून त्या ठिकाणी सूर्यांची किरणं, एवढं वाढलेलं ऊन, त्यावरती तापलेली माती आणि त्याच्यावर जाऊन कोंबडी बसणार असेल, तर मला सांगा कोंबडी जगणार का वाचणार? का त्या ठिकाणी मरणार? तर ते भीती वाटते ना, की बुवा आपली कोंबडी 100% मरणार. कारण वरून ऊन पडायलंय, माती गरम आहे आणि आपली कोंबडी तिथं जाऊन बसली, की ती 100% मरणार. पण वैज्ञानिकदृष्ट्या असं होत नाही. ज्या पद्धतीनं विष हे विषाला त्या ठिकाणी नेग्लेक्ट करत असते, म्हणजे निगेट करते आपल्या भाषेत. म्हणजे ज्यावेळेस एखादा आपण म्हणतो किंवा साप चावला, तर काय करतात, की एक प्रतिविष वापरल्या जाते, ज्या माध्यमातून त्या विषाला निगेट केलं जाते. ओके. हाच गुणधर्म इथं वापरला जातो. तर होतंय काय, की 11च्या वेळेस दुपारी काय होते, की माती फार गरम होते. मग गरम झाली, की तिथं कोंबडी जाते आणि कोंबडी काय करते, कधी बघा, जे तिचा असणारा खालचा आणि पार्श्वभाग आहे, त्यालाच त्या ठिकाणी त्या मातीवरती ठेवते आणि स्वतःला ज्या पद्धतीनं आपण चटके देऊन घेतो, त्या पद्धतीनं ही प्रोसेस आहे. ती काय करत असते, स्वतःच्या शरीराला चटके देऊन घेते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक शास्त्रीय पद्धत आहे स्वतःच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याची. असं केल्यामुळं कोंबडीच्या शरीरातील टेम्परेचर वाढण्याऐवजी 3 ते 5 डिग्री सेल्सिअसनं कमी होत असते आणि ज्यामुळे एक भीती असते, की उन्हाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातील पाणी कमी होतंय, त्या ठिकाणी तापमान वाढते आणि कोंबडी कुठेतरी उष्माघाताचा बळी पडते आणि त्यानंतर ती एक्सपायर होते. तर असं काही होत नाहीये. तर याच्यामध्ये काय आहे, की कोंबडी एक 10-15 मिनिटं बसते, थोडासा खड्डा करते, त्या खड्ड्यामध्ये बसते. स्वतःच्या प्रत्येक जो भाग आहे त्या भागाला त्या ठिकाणी काय करते, उष्णता प्रदान करते. एक तर म्हणजे डाउन साइड आणि बॅक साइड. आणि ती जी पूर्ण मादी आहे ती काय करते, पंखांवरती घेते आणि पंखांवरती घेतल्यानंतर काय करते, जेव्हा ती खड्ड्यातून उठते, तेव्हा ती फडफड, फडफड करत उठते आणि त्यावेळेस काय होतंय, की ती संपूर्ण माती अशी वर फेकल्या जाते. आता ही संपूर्ण माती जेव्हा वर फेकल्या जाते, तेव्हा एक धुळीचा लोट वर येतो आणि त्याच्यानंतर कोंबडी जेव्हा सातत्यानं ही प्रोसेस करते, त्यावेळेस या प्रोसेसला धुळीची अंघोळ म्हणजे त्या ठिकाणी डस्ट बाथ असं म्हटलं जाते. आता ही अंघोळ केल्यामुळं काय होते तुम्हाला सांगतो, की कोंबडीच्या शरीरातील उष्णता ही बऱ्यापैकी कमी होते आणि उष्णता कमी झाल्यामुळं कोंबडीवर कडक उन्हामुळं या उन्हाळ्यात येणारे जे आजार आहेत, ते आजार रोखण्यामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी होऊन जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी झाली आणि कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं अरिष्ट कमी झालं, तर आपोआप कोंबडीचं अंडे उत्पादन हे या ठिकाणी वाढणार. आपोआप कोंबडीचं या ठिकाणी वजनही वाढणार. ते एक सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो, की जर आपण उन्हाळ्यात या पद्धतीनं एकदा माती जर जमिनीतली भुसभुशीत करून घेतली, एका पर्टिक्युलर एरियापुरती किंवा थोडीशी अर्धा ट्रॉली किंवा 1 ट्रॉली माती आणून जर त्या ठिकाणी स्प्रेड केली 2-3 इंच, तर तुम्हाला सांगतो या डस्ट बाथमुळे तुम्हाला एवढा फायदा होतो, की जिथं नुकसान 0% आणि तुम्हाला काहीच मेंटेनन्स करायचं नाही. तुम्हाला फक्त आणायचं आणि टाकायचंय. पण याच्यामुळं मॉर्टिलिटी रेट तुमचा जो आहे तो 2% पेक्षाही खाली होतो. म्हणजे 100 मागं 2 किंवा एकच पक्षी एखाद्यास एक्सपायर होईल, नाही तर झिरोच. आणि दुसरी गोष्ट तुमचं अंडे उत्पादन पण वाढायले, वजन पण वाढायले, पिल्लांचंही वजन वाढायले, म्हणजे जी ग्रोथ आहे ती पण होत राहील. तर अशा पद्धतीनं मला वाटतं ही एक वैज्ञानिक संकल्पना आहे, शास्त्रीय संकल्पना आहे. याचा वापर आपण करायला हवा. जर अशा पद्धतीने या उन्हाळ्यात मातीचा वापर केला तर कडक उन्हापासून 100% आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण होऊन जाईल. आणि या उन्हाळ्यात तुम्ही कोंबडीला, पिल्लांना जगवलं, वाचवलं तर येणारा जो पावसाळा आणि हिवाळा आहे तेव्हा दाम दुप्पट अंड्यांना, पिल्लांना, कोंबड्याला रेट मिळतो. तेव्हा मात्र तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा हा प्राप्त करू शकता. तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला, की कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण जर करायचं असेल तर उन्हाळ्यात अशा पद्धतीनं 100% करा मातीचा वापर, ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं होऊन जाईल कडक उन्हापासून या ठिकाणी संरक्षण.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही समस्या असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. पण याचबरोबर बरेच कुक्कुटपालक बांधव असे आहेत की जे म्हणत आहेत की सर, आम्हाला या पद्धतीचं ॲक्युरेट नॉलेज हे वेळोवेळी पाहिजे. आम्हाला असं नॉलेज आजपर्यंत कुठं मिळालं नाही आणि त्या ठिकाणी नॉलेज प्राप्त करायचा प्रयत्न केला तर तुमचे व्हिडिओज वेळेवरती जे पाहिजेत ते मिळत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये काही सोय आहे का की तुमचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होईल? तर कुक्कुटपालक बांधवांनो, तुमच्यासाठी अशी सोय करून ठेवण्यात आलेली आहे. उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केले जाते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे आपला कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी करण्यासाठी आम्ही मदत करतो. त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी पिल्लं जी आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सहकार्य केले जाते. लसीकरण करून सुद्धा कोंबडी व पिल्लावरती आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही तुम्हाला सहकार्य केले जाते आणि त्याच्यामुळे मृत्यूदर जो आहे कोंबड्याचा व पिल्लांचा तो कमी होऊन जातो. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा शेड कसा उभारायचा, कोणत्या दिशेला काय करायचं याच्याबद्दल सुद्धा सहकार्य केले जाते आणि याच्यामुळे सुद्धा 70% तुमची रक्कम, मेहनत, जागा व वेळ या सर्वांची बचत होऊन जाते. सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, पिल्ले, अंडी कुठे विकावीत, कशी विकावीत, कधी विकावीत याबद्दल सुद्धा सहकार्य तुम्हाला केले जाते, ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे जे सहयोग तुम्हाला प्राप्त होते त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊन जातो आपला परिपूर्ण. ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही ट्रेनिंग लाईव्ह असते, याच्यामध्ये रेकॉर्डिंग काहीही नसते. याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर, पुन्हा वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार आणि याच्यातून आपण आपल्या कोंबड्यांचा पिल्लांचा कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणामापासून बचाव करायचा. आणि सेगमेंट नंबर जे 3 आहे त्यात प्रश्न उत्तर व आठवड्यात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातात. इतर दिवशी काही प्रश्न असतील तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना 84 21 82 62 62 च्या क्रमांकावरती कॉल करून विचारू शकतात जर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. फार सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला काय करायचं, यासाठी लखन सरांना फोन करायचा आहे. लखन सरांचा नंबर आताच सांगितला 84 21 82 62 62. कॉल केला, लखन सर फोन उचलतील, त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोन पे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 08 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास प्राप्त होते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होऊन जातो परिपूर्ण. त्यामुळे तुम्हाला जर करिअरचा ऑप्शन म्हणून व्यवसाय निवडून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर वेळ दवडू नका. आजच तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी तुम्ही 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती कॉल करा. लक्षात ठेवा, प्रवेश हे मर्यादित आहेत. याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. यासाठी आपल्याला 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आज आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उन्हाळ्यात कशा पद्धतीनं मातीचा वापर करायचा व त्यामुळे कोंबड्यांना व पिल्लांना काय काय होऊ शकतात फायदे. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपण काही प्रश्न असतील तर पाठवत चला, येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.